सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला रोहन सराई आहे, नॉन स्ट्राईकला धनाजी आहे. 4 षटकाची मॅच आहे. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी ड्रेस कोड आहे, पायचीची विकेट आहे. या स्पर्धेमध्ये गेम ऑन होते. या स्पर्धेचा आजचा दुसरा सामना. गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्योत लोखंडे. पॉवर प्लेचं पहिले षटक. स्ट्राईक एंडला रोहन सराई. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या चेंडूवर मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलनं नादकुळा जांभूळवाडी ब संघाचं खातं ओपन होताना पाहायला मिळतंय. या एका धाबेने श्री गणेशा होतोय. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती सिंगल धावा आहे. पुन्हा एकदा प्रज्योत. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर काय चेंडू टाकलाय. लेफ्ट हँडर फलंदाजाला प्रज्योतने जबरदस्त चेंडू डॉट बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू फेकलाय प्रज्योतनं. क्षमता आहे प्रज्योतकडे अशी गोलंदाजी करण्याची. क्रिकेटमध्ये डावखुऱ्या शैलीच्या जर फलंदाजाला आपण अशी गोलंदाजी करल तर आपली गोलंदाजी जबरदस्त आहे, यात शंका नाहीये. यावेळी चांगला फटका, बॅकफूट पंच, खराब क्षेत्ररक्षण पॉइंट रिझनला. झेल ड्रॉप, जीवदान मिळतंय फलंदाज धनाजीला. थँक्यू डीजे, थँक्यू. सुपुत्र गोलंदाजी करतात परंतु पॉइंटला वडिलांनी मात्र एक साधा सोपा झेल ड्रॉप केलंय. जीवदान मिळतंय फलंदाज धनाजीला. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय उजव्या हाताचा स्फोटक फलंदाज रोहन सराई, ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. एक स्टार खेळाडू आहे नादकुळा जांभूळवाडी ब संघाचा. यावेळेस नशिबाची साथ फलंदाज रोहनला. चेंडू एष्ट्यांच्या पाठीमागे, सीमा रेषा पार. 4 धावा. काय नशीब आहे. स्टंपला जरी चेंडू लागलाय परंतु क्रिकेटचा नियम आहे जोपर्यंत बेल्स खाली पडत नाहीये तोपर्यंत फलंदाज सेफ असतो. आणि नशिबाची तगडी साथ पाहायला मिळते फलंदाज रोहनला. गोलंदाज प्रज्योत म्हणत असेल नशीब नाही दांडू तो क्या करेगा पांडू. जबरदस्त गोलंदाजी परंतु नशिबाची साथ नादकुळा जांभूळवाडी बस संघाला. आणि या चौकाराने टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 6 धावा. यावेळेस अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न असफल. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता करतोय प्रज्योत. एक उभरता हुआ स्टार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रज्योत लोखंडे, जगदीश लोखंडे साहेबांचे सुपुत्र. क्रिकेटवरती अफाट प्रेम, परंतु इथे फलंदाज रोहनला थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी राहिले प्रज्योतचे. पुन्हा एकदा प्रज्योत येतोय रोहनसाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र पूर्णपणे खाली पडलाय. फलंदाज इथे सेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रमुख पंच जनार्दन थोरात साहेब सांगतात हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेने टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय धावफलकावरती 7 धावा. पुन्हा एकदा प्रज्योत ओव्हर द विकेटनं स्ट्राईक एंडला रोहन. इथे एज लागते एष्ट्यांच्या पाठीमागे. जबरदस्त झेल, बिग विकेट डाऊन. फलंदाज रोहन सराईचा खेळ संपुष्टात.
थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. टीम नादखुळा जांभूळवाडी ब संघाची टोटल आपण पाहतोय एक गडी बाद अवघ्या 7 धावा. चांगलं कमबॅक केलंय प्रज्योतनं. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, तुषार उगले. गोलंदाजी ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म फलंदाज धनाजी आणि नॉन स्ट्राईकला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय फलंदाज प्रमोद. 4 षटकाची मॅच आहे. 40+ धावा करणं गरजेचं असेल कारण चिन्ना स्वामी मैदान म्हणून ओळखलं जातंय हे मैदान. या मैदानावरती सामना कधी फलंदाज फिरू शकतोय हे खरं वैशिष्ट्य आहे या मैदानाचं. गोलंदाजी ट्रॅकवर तुषार, स्ट्राईकला धनाजी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय, थोडा फंबल झालाय. फक्त अवघी सिंगल धाव कंप्लीट या चेंडूवरती. जगदीश आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. स्ट्राईकला आता क्रिकेटमधील सर्वात चांगला फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज प्रमोद स्ट्राईक वरती आपण पाहतोय. प्रमोद साठी पुढील चेंडू. यावेळेस समोर काय फटका, व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज प्रमोदच्या बॅटमधून सिक्सर. या षटकाराने टीम नादखुळा ब संघाची टोटल 14 धावा. यावेळेस फटका चांगला आहे समोर लॉंगॉनला. स्वतः प्रज्योत आहे. चांगले क्षेत्ररक्षण, थोडा फंबल झाला परंतु चांगले क्षेत्ररक्षण. अवघी सिंगल धाव आणि या सिंगलनं नादखुळा जांभूळवाडी ब संघाची टोटल आपण पाहतोय. धाव फलकावरती पहिल्या डावात फलंदाजी करत असताना एक गडी बाद 15 धावा. काय कमबॅक केलंय पेंढरी संघाने. नादखुळा जांभूळवाडी ब संघाला मोठ्या फटक्यापासून थांबवून ठेवलंय, कमबॅक केलंय. आता वैभवनं स्ट्राईकला न्यू बॅटर, नवीन फलंदाज, मिडल ऑर्डरचा फलंदाज आपण पाहतोय रमेश. डावखुरा शैलीचा फलंदाज, क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज म्हटलं तर लेफ्ट आर्म फलंदाज, तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती. आणि गोलंदाजांनी इथे एंगल चेंज केलाय. आता आलाय राऊंड द विकेटनं वैभव. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय रमेश. रमेशसाठी हा चेंडू. यावेळेस हवं तसं टायमिंग झालं नाही. चांगला फटका आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने नादखुळा जांभूळवाडी ब संघाची टोटल पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 3 गडी बाद 19 धावा. कमबॅक करावं लागेल. वन डाऊनचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रमोद, ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, क्षमता सुद्धा आहे, परंतु आता चांगली फलंदाजी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस घुटण्या टेक, तमाशा देख. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस चौकार. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच सांगतात सलग दुसरा बिमर. खराब गोलंदाजी. आता मात्र आपण पाहू शकाल कमबॅक करतोय इथं नादखुळा जांभूळवाडी संघ. पुन्हा एकदा येणारा चेंडू असेल फ्री हिट. पंचवीस धावा धावफलकावरती येणारा चेंडू फ्री हिट. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका कमालीचा. डिपला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित.
चांगले क्षेत्ररक्षण होतं या चेंडूवर. मिळतील 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेने नादखुळा जांभूळवाडी संघाची टोटल पुढे जात असताना 3 गडी बाद 27 डावाचा आता चांगला कमबॅक करत असताना हा संघ आपण पाहतोय नादखुळा जांभूळवाडी. जे 2 खराब चेंडू टाकले त्यानंतर कमबॅक करत असताना नादखुळा जांभूळवाडी ब संघ कमबॅक केलंय. गोलंदाजाने आता कमबॅक करावं लागेल फलंदाजाला. यावेळेस काय फटका आहे, प्रॉपर क्रिकेट मध्ये सेफ फटका. चेंडू सरळ डाऊन द ग्राउंडचा देखणा फटका. चेंडू सीमा पार 4 धाबा. या चौकाराने टीम नादखुळा जांभूळवाडी संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 31 धावा. आता जबरदस्त पार्टनरशिप चालू आहे दोन्ही फलंदाजा मध्ये. स्ट्राईक एंडला प्रमोद. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग झालं नाहीये. कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू येतोय डॉट मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा खेळ संपलाय. नादखुळा जांभूळवाडी ब संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 3 गडी बाद 31 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी स्लॉगवरचं षटक प्रणय आलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात फलंदाजी करत असताना नादखुळा जांभूळवाडी ब संघाने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 31 धावा जोडल्या गेल्या. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय आलाय. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल टीम धोत्रेवाडी त्यांना पाईट करेल टीम सरायवाडी. चालू सामन्याचं चालू षटक संपेल त्यावेळेस दोन्ही कॅप्टन मिड इनिंग मध्ये उपस्थित असणं बंधनकारक आहे. स्ट्रायकेनला लेफ्ट आर्म फलंदाज रमेश. यावेळेस फटका फसलाय. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक जजमेंट चुकले क्षेत्ररक्षकाची. या चेंडूवर मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने टोटल आपण पाहतोय 33 धावा. पुन्हा एकदा प्रणय ओव्हर द विकेट न. यावेळेस जबरदस्त चेंडू टाकला. इथे गोलंदाज प्रणय न कमबॅक करतोय हा पेंढरी संघ. धावफलकावरती आता 3 गडी बाद 33 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक केलं इथे गोलंदाजाने. आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती. नक्कीच हा चेंडू चेक केला जाईल. ओके आहे. कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाहीये. चांगली आहे डिलिव्हरी इथे रिलीज केले गोलंदाज प्रणयनं. फेल डिलिव्हरी आहे. धावफलकावरती आपण धावा पाहतोय तब्बल 35 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक होय प्रणय इथे स्लॉट मध्ये पाठवलंय काहू कॉर्नरच्या डोक्यावरून रमेशच्या बॅट मधून संघर्ष करणारा बिग हिट षटकार. जबरदस्त फटका फलंदाज रमेशच्या बॅट मधून. या षटकाराने आता नादखुळा जांभूळवाडी बस संघाची टोटल धावफलकावरती तब्बल 3 गडी बाद 41 धावा. जबरदस्त बॅटिंग आता 39 धावा धावफलकावरती. क्षमा असावी, टोटल धावा आहेत 39. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रमेशची राहिले. गोलंदाजावरती आता आक्रमण केलं जातंय रमेशच्या माध्यमातून. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. एष्ट्यांच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण दुष्काळात 13वा महिना. चेंडू चाललाय तिकडे थडम्यांच्या दिशेला. वाईट प्लस 2 म्हणजे टोटल 3 धावा या चेंडूवरती. आणि या 3 धाबेने नादखुळा जांभूळवाडी संघाची टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय 42 धावा. कुठंतरी पेंढरी संघाने 3 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु आता प्रणय वरती कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका काहू कॉर्नरला. काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि या चेंडूवर मिळेल अवघी सिंगल धाव. या सिंगलने टीम नादखुळा जांभूळवाडी संघाची टोटल आपण पाहतोय 43 धावा 3 गडी बाद 43. तिसरा सामना पाहायला मिळेल सरायवाडी विपक्ष धोत्रेवाडी. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये पोहोचायचं आहे. स्लोअर गतीचा चेंडू इथे फटका पचलाय. चेंडू खाली प्रज्योत लोखंडे झेल ड्रॉप. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर मिळतील 2 धाबा आणि या 2 धाबेने नादखुळा जांभूळवाडी ब संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 45 धाबा. कमबॅक करावं लागेल गोलंदाज प्रणयला. समोर आपण पाहतोय 1 डाऊनचा फलंदाज प्रमोद. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फसलिपला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फलंदाज इथे होतोय बाद. 4 षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम नादखुळा जांभूळवाडी संघाची टोटल 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 45 येणारे 24 चेंडू आणि पेंढरी संघाला जिंकण्यासाठी तब्बल 46 धावांचं एक मोठं लक्ष. देऊया एक संधी डीजे मास्टरला. थँक्यू डीजे, थँक्यू. चला टॉस केला जाईल. एका साईडला टीम धोत्रेवाडी तर दुसऱ्या साईडला टीम आपण पाहू शकाल सरायवाडी. धोत्रेवाडी संघाचा कॅप्टन कुल जर्सी क्रमांक 7 सुनील दरवडा उपस्थित झालाय. टीम सरायवाडी संघाला विनंती असेल आपण कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस बॉक्स कक्षामध्ये. सन्माननीय अक्षय गोडविंदे साहेबांना विनंती आहे आपण
मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत आहे. कॅमेरामॅनला विकासला विनंती आहे, टॉस बॉक्स कक्ष कव्हर करायचा आहे, तिथे टॉस केला जातोय. टीम सराईवाडी विपक्ष धोत्रेवाडी. सन्माननीय अक्षय गोडविंदे साहेबांना विनंती आहे, आपण मंचावर या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टीम धोत्रेवाडी विपक्ष टीम सराईवाडी या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. अक्षय गोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सराईवाडी विपक्ष धोत्रेवाडी तिसरा सामना आजच्या दिवसातील. सराईवाडी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम धोत्रेवाडी संघाला. यावेळेस फटका जबरदस्त आहे. लॉंग ऑफला चेस करतोय, कव्हर रिझनला चेंडू गोळीच्या वेगाने सीमा रेषा पार. फलंदाज आपण पाहतोय तुषारच्या बॅट मधून पहिला चौकार. शेचाळीस धावांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका, कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका फलंदाज तुषारच्या बॅट मधून आपण पाहिला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नादखुळा जांभूळवाडी बस संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रमोद ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू तुषारसाठी. यावेळेस भन्नाट वेग, काय गोलंदाज आहे, जबरदस्त व्हेरिएशन, डॉट बॉल. जसेचं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. जरी पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने चौकार मारलाय, परंतु कमबॅक कसं करावं हा गोलंदाज दाखवून देतोय प्रमोद. पुन्हा एकदा प्रमोद ऑन स्ट्राईकला. फलंदाज तुषार उगले, अनुभव भरपूर आहे. यावेळेस खराब चेंडू, पंच वळतात, हा लेग एसटीच्या खूपच बाहेर. वाईड चेंडू, अतिरिक्त धापेने टोटल पुढे जात असताना पेंढरी संघाची आपण पाहतोय नाबाद 5 धावा. 46 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. धावफलकावरती 5 धावा आहेत. चांगली बॅटिंग सुरुवात केली आहे फलंदाज तुषारने. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे मिडॉनला. थोडं खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर छोटा क्षेत्ररक्षकाने जबरदस्त एफर्ट, कौतुक करावं लागेल या छोट्या क्षेत्ररक्षकाचं. जबरदस्त चेंडू स्टॉप केलाय. आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्यात आणि या चेंडूवर मिळेल अवघी सिंगल धाव. आणि या सिंगलनं पेंढरी संघाची टोटल आपण पाहतोय 6 धावा. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहू शकाल प्रज्योत लोखंडे, एक उभरता वा स्टार टीम पेंढरी संघाचा. यावेळेस फटका फसला, जेलची संधी, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित, बिग विकेट डाऊन, पकडलाय झेल, संपवलाय फलंदाज प्रज्योत लोखंडेचा खेळ. पहिला हादरा बसतोय पेंढरी संघाला. प्रज्योत बाद होतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आता
प्रणयला प्रमोट केलंय कर्णधाराने. प्रणयला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. समोर एक चांगला संघ आहे नादखुळा जांभूळवाडी ब, त्याच्या विरोधात खेळताना चांगली फलंदाजी करावी लागेल या वन डाऊनच्या फलंदाजाला. प्रणयसाठी हा पुढील चेंडू. यावेळेस मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला कमालीचा झेल. फलंदाज आल्या पावली बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे थँक्यू. पेंढरी संघाला दुसरा आदरा बसतोय. प्रणय बाद झालाय बिना खाता खोले. बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 31 परिधान करून इंटर झालाय गणेश. काय कमबॅक राहिलंय प्रमोदचं. जरी पहिल्या चेंडूवरती तुषारनं चौकार, त्यानंतर आलेला वाईड, त्यानंतर आलेली सिंगल धाव आणि त्यानंतर राहिलेले कमबॅक. कौतुक करावं लागेल प्रमोदचं. स्ट्रायकेला नवीन फलंदाज इंडिया 4थ्या नंबरवरचा गणेश. गणेशसाठी पुढील चेंडू प्रमोदचा. यावेळेस फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक बल्ला दर्शक. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. यावेळेस शेवटचा चेंडूवर शेवट गोड केलाय फलंदाजाने आणि या षटकाराने पेंढरी संघाची टोटल आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 12. येणारे आता 18 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 34 धावांची गरज असेल. 18 चेंडू 34 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय रोहन सराई. स्ट्रायकेला आता सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल तुषार उगले, ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. 10 ते 12 वर्षाचा अनुभव असणारा हा खेळाडू. स्ट्राईक एंडवरती तुषार. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय गणेश. येणारे 18 चेंडू 34 धावांची गरज. सामना कोणत्या परिस्थितीत जाईल ते मात्र आपण सांगू शकत नाही. रोहनचा पहिला चेंडू तुषारसाठी. इथे अक्रॉस द लाईनचा फटका कमालीचा. चेंडू सीमा रेषा पार. बिग हिट. फलंदाज तुषारच्या बॅटमधून हा मॅक्सिमम हिट. षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. तुषारने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. रोहनच्या पहिल्या चेंडूवर आक्रमक रूप धारण केलंय. चेंडूला फेकून दिलं होतं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या षटकाराने टोटल आपण पाहतोय पेंढरी संघाचे आता 2 गडी बाद 18. पुन्हा एकदा रोहन सराई. स्ट्रायकेला तुषार उगले. यावेळेस पंच सांगतात खराब चेंडू. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धाबेने पेंढरी संघाची टोटल आता पुढे जात असताना धावफलकावरती चेस करत असताना 2 गडी बाद 19 धावा. कमबॅक करावं लागेल. रोहन सराईकडे अनुभव भरपूर आहे. ऑन स्ट्राईकला तुषार आहे. यावेळेस हेलिकॉप्टर समोर ड्राईव्ह आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा आलाय. फंबल झालाय. या चेंडूवर पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबेने टीम पेंढरी संघाची टोटल आता धावफलकावरती तब्बल 21 धाबा. चांगली पार्टनरशिप चालू आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 46 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ चालू आहे. टोटल धावा आहेत 21. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज तुषारचा. हा निर्धाव चेंडू. कमबॅक केलंय आता रोहननं. समोर मात्र एक अनुभवाने भरलेला खेळाडू आपण पाहतोय तुषार उगले, ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. समोर एक अनुभवी गोलंदाज आहे रोहन. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. लॉंग ऑफला चेस आहे. क्षेत्ररक्षक
शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑफ रिजनला आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या चेंडूवर पुन्हा एकदा मिळतील 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेने पेंढरी संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 23 धाबा. 46 धावांचं टार्गेट आहे. धावफलकावरती 23 धावा जोडल्यात. उर्वरित 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फुलटॉस फटका फसलाय परंतु राहुलकडे ताळमेळ नाहीये. चेंडू चाललाय शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षण कमालीचं. कमालीचं क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं. लॉंग ऑन रिजनला आपल्या संघासाठी 2 धावा निश्चित वाचवल्यात. या 2 धाबेने टोटल पुढे जात असताना 25 धाबा. रोहनचा पुढील चेंडू यावेळेस घुटना टेक परंतु तिथे घडलंय काय. मिड विकेटला जबरदस्त झेल फलंदाज बाद. नवीन फलंदाज इंटर झालाय रोशन बुरुड. आता पूर्ण जबाबदारी रोशन वरती असेल. येणारे 12 चेंडू 21 धावांची गरज जिंकण्यासाठी पेंढरी संघाला. चांगल्या स्थितीत मात्र पोहोचवलाय. तुषारनं आपल्या संघाला टाळ्यांच्या गजरामध्ये खेळीचा मात्र स्वागत करतात पेंढरी संघाचे सर्व पाठीरागे. नवीन फलंदाज इंटर झालाय आपण पाहतोय रोशन बुरुड. परंतु रोशन बुरुड असेल नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज गणेश. येणारे 12 चेंडू आणि पेंढरी संघाला 21 धावांची गरज. 10.50ची सरासरी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटनं आलाय राहुल. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतोय गणेश. 12 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू यावेळेस चांगला चेंडू फेकतोय इथे राहुल. डॉट बॉल कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू 21 धावा. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीये. यावेळेस काय कमबॅक राहिलं इथे राहुलचं. सलग 2 चेंडू डॉट. कमबॅक करतोय राहुल. आता येणारे 10 चेंडू 21 धावा. कुठेतरी गणेशला आता कमबॅक करावं लागेल कारण 2 चेंडू निर्धाव खेळल्यात. यावेळेस भन्नाट वेग. काय गोलंदाजी. फलंदाज होतोय फेल. फलंदाज बाद. काय कमबॅक केलंय गोलंदाज राहुलचं कौतुक करावं तेवढं कमी. 3 चेंडू फेकले, 2 डॉट फेकलेत, 1 विकेट प्राप्त केले. आता येणारे 9 चेंडू आणि पेंढरी संघाला जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती दक्षला आता कामगिरी चांगली करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. जबरदस्त कमबॅक. 4 चेंडू फेकलेत, अजून एक सुद्धा धाव खर्च केली नाही गोलंदाज राहुलनं. काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय राहुलची. आता येणारे 8 चेंडू 21 धावा.
हा प्रेशर आहे. क्रिकेट मधला सर्वात तगडा काम केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे अजून एक चांगला चेंडू, सलग 5वा डॉट आणि या स्पर्धेचा मीडियम षटक म्हणजे निर्धाव षटक हाताळण्याचा रेकॉर्ड करू शकतो का हा गोलंदाज. जर शेवटच्या चेंडूवर विकेट किंवा डॉट बॉल आला तर या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान मिळवला जाईल राहुलला. आणि इथे जबरदस्त या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक हाताळलं. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे राहुलसाठी. जबरदस्त षटक, निर्धाव षटक. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र 70 ते 80% सामना झुकलाय नादखुळा जांभूळवाडी बस संघाच्या खात्यामध्ये. परंतु क्रिकेट आहे. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज कंपल्सरी. चेसिंग स्ट्रायकेंडला आपण पाहतोय रोशन बुरुड, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, तोच फलंदाज स्ट्रायकेंडवरती. आणि गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट आर्म गोलंदाज रवींद्र. पहिला चेंडू रवींद्रचा. यावेळेस जबरदस्त चेंडू थांबवला इथं रोशन बुरुडला. डॉट बॉल. आता मात्र कमबॅक करताना पूर्णपणे टीम नादखुळा जांभूळवाडी पाहायला मिळते. पूर्णपणे आता दबदबा राहिला या संघाचा, कारण येणारे 5 चेंडू आणि तब्बल 21 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना जाऊन पोहोचलाय कुठे. 12 चेंडू 21 ची गरज होती आणि आता 5 चेंडू 21. इथे शॉर्ट लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने समोर खेळलाय स्वतः गोलंदाज आलाय. चांगले क्षेत्ररक्षण. आता येणारे 4 चेंडू 20 धावांची गरज. 4 चेंडू आणि 20 धावा म्हणजेच मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला. 4 चेंडू 20 धावा क्रिकेटमध्ये अशक्य आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. आपल्याला संघर्ष करावा लागेल. 4 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर रवींद्र. यावेळेस गती परिवर्तन. जबरदस्त चेंडू, स्लोअर वन डिलिव्हरी, डॉट बॉल. 3 चेंडू आता 20 धावा. आता मात्र फक्त मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता बाकी आहे, बाकी काही शिल्लक नाही. कारण 3 चेंडू मध्ये क्रिकेटमध्ये 20 धावा कधी झाल्या नाहीये. 3 चेंडू 20 धावा. नेक्स्ट सामना सरायवाडी विपक्ष धोत्रेवाडी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय नादखुळा जांभूळवाडी बस संघाने. जबरदस्त गोलंदाजी राहिले राहुलची, त्यानंतर आता रवींद्रची. या 2 गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी केले दोन्ही गोलंदाजाने. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न थांबवलाय फलंदाजाला. कमालीची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा रवींद्र. औपचारिकता बाकी आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. तिथे फलंदाज होईल बाद. आणि इथे पूर्णपणे सामना जिंकलाय टीम नादखुळा जांभूळवाडी संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पेंढरी संघ हाडलक गोडचं कौतुक.